हॅलो नमस्ते। आजची रेसिपी आहे बांगडा फ्राय आणि कोलंबी मसाला। तर इथे मी बांगडा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे, साफ केलेला आहे। त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे, मिरची पावडर टाकलेली लाल, जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। धना पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि लिंबू पिळलेला आहे। आणि हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मच्छीला पूर्ण व्यवस्थित लावायचे। आणि मी आता बांगडा मच्छी मॅरिनेट करून ठेवलेले आहे अर्धा तास। तोपर्यंत आपण कोलंबी मसाला बनवूया। कोलंबी मसाल्यासाठी मी कांदा कापलेला आहे, टोमॅटो कापलेला आहे। इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। गरम कढई केल्यानंतर 2 चम्मच तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर कांदा घालून घेतलेला आहे। गरम तेल झाल्यानंतर कांदा थोडासा पिंक फ्राय करायचे। त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि पेस्ट टाकल्यानंतर टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपला टोमॅटो नरम होतो। आणि त्याच्यानंतर मसाला घातलेला आहे, खोबऱ्याचं वाटण। तो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे, धना पावडर घातलेला आहे, गरम मसाला, मिरची पावडर आणि आपली स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी टाकलेली आहे मसाल्यामध्ये। आणि फ्राय झाल्यानंतर व्यवस्थित सुकी झालेली आहे। जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे, कारण की कोलंबी मसाला बनवले ना, त्याप्रमाणे सुकी बनवली आहे। आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालून आपली कोलंबी रेडी झालेली आहे। इथे मी तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत, ते बघू शकतात। भाकरी झाल्यानंतर आपली जी बांगडा मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे ना, इथे मी रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे। त्याच्यामध्ये व्यवस्थित डीप करून मागून फोडून तांदळाचं पीठ लावल्यानंतर तेल टाकलेलं आहे गॅस तव्यावरती। ते सगळे मासे मी असे व्यवस्थित लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता असं पलटी करायचे आहेत, दोन्ही साईडनी फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि ते बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपले बांगडे फ्राय झालेले आहेत, एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। टाटा।